हाय, हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला आज काय तयारी चाललेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आज आहे रविवार. तर रविवार असलं ना तर काहीतरी मुलांना स्पेशल खावंसं वाटतं. तर आमची त्यात चटपटीत खाणारी म्हणजे सिद्धी आहे बरं का. तर इथं मी बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर इथं मला बनवायची खारी बुंदी. तर स्पेशल आज पाणीपुरी बनणार आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सगळ्या आयटम बनवण्यापासून. तर पाहू शकता खारी बुंदी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं असं पातळसर मीडियम असं बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर बुंदी बनवण्यासाठी ना आपल्याला असा गोल गोलचा झारा लागतो. तर तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि झाऱ्यावरती हे बॅटर ओतून घ्यायचं. जास्त काही झाऱ्या हलवायचा नाही. आणि एकदम पातळ बेसन झालं ना तर मग अशी गोल गरगरीत बुंदी पडत नाही. तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी गोल गरगरीत बुंदी या कढईमध्ये पडलेली आहे. तर जेवढे या कढईमध्ये तेलामध्ये बसती ना तेवढीच बुंदी घालून घ्यायची आणि 1-2 मिनिट सोडून द्यायची. त्याच्यानंतर मग झाऱ्याने अशी खालवर करत एकदम अशी कुरकुरीत मस्त तळून घ्यायची. तर इथं मी बेसन पीठ वापरलेलं आहे ते हिरा बेसन. या बेसन पिठाची बुंदी ना एकदम खारी मस्त लागते बरं का. तर नुसती सुद्धा खायला ही भारी लागते. तर मी थोडीशी अशी जास्तच बनवून घेतली होती. तर इथं सगळी अशी बुंदी बनवून घेतली. तर टेस्ट करून पाहिली तर खूप छान झाली होती. तर बुंदी पाणीपुरीला असल्या भारी लागते. तर मुलांना पण आवडते. त्यानंतर मग मी तिखट पाणी बनवायला घेतलं. तर यामध्ये पुदिना घेतला 1 वाटी, 1 वाटी कोथिंबीर घेतली. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, चवीनुसार मीठ टाकलं आणि लसणाच्या पाकळ्या 2 टाकल्या आणि मिक्सरला फिरून घेतलं. आता हा व्हिडिओ माझ्याकडून शूट वाटताना घेतलेला नाही. पण आता हे वाटून झाल्याच्या नंतर मग मी एक पातेलं घेतलं त्यावरती चाळणी ठेवली. तर आता हे गाळून घ्यायचं. नुसतं जरी असं जरी वापरलं तरी पण चालतं. पण जर लहान मुलं खात असतील ना, तर एखादा तुकडा जर राहिला तर मग तो जाऊ शकतो आणि मग खाता येत नाही. तर मग हे चाळणीमध्ये असं गाळून घेतलं ना तर एकदम एकसारखी प्लेन अशी होते. तर आता राहिलेला चोथा जो आहे त्याच्यावरती पाणी टाकून परत सगळं गाळून घ्यायचं आणि असा चोथा काढून घ्यायचा. तर यामध्ये ना आपलं काळं मीठ, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणीपुरीचा मसाला टाकायचा. तो पण मी टाकला होता. पण तो व्हिडिओ घ्यायचा राहूनच गेला. तर असं पद्धतीने मी तिखट पाणी बनवलं होतं. एकदम छान झालं होतं. आणि त्यानंतर मग इकडं मी कुकरमध्ये चिंच आणि गूळ 1 वाटी, दीड वाटी गूळ आणि 1 वाटी चिंच अशी वाफवून घेतली होती. तर ती सुद्धा ह्या चाळणीमध्ये अशी वाटून घेतली. म्हणजे ज्या चिंचेचं जे चोथा राहिलेला असतो ना, तो सुद्धा निघून जातो आणि ते गोड पाणी मी करून घेतलं. त्यामध्ये सुद्धा चवीनुसार काळं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकली थोडीशी. त्यानंतर मग मला बनवायचा होता रगडा. तर आता रगडा बनवण्यासाठी मी कुकरमधला बटाटे लावून घेतले. त्यानंतर इथं साईडला बघा गोड पाण्यामध्ये ना काळं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं जिरा पावडर पण टाकली होती आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजे आंबट, गोड, तिखट बॅलन्स चव होते आणि खरंच खूप पाणी पाणी झालं होतं बरं का हे सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग मी पाणीपुरी मसाला टाकला आणि हे पाणी ना छान असं मिक्स करून घेतलं. तर यामध्ये ना थोडासा बर्फ पण टाकून द्यायचा तर छान लागतं पाणी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ थोडासा कमी जास्त करू शकता. तर मुलांनी ना जास्त तिखट पाण्यापेक्षा गोड पाणीच खाल्लं बरं का. तर हे पण पाणी माझं बनवून झालं होतं आणि अशी त्यानंतर मग इकडं बटाटे वाफवत होते तोपर्यंत मग मी इकडं तेल पण गरम करायला ठेवलं. तर मला घ्यायच्या होत्या पुऱ्या तळून. तर मग सिद्धीने ना हे पॅकेट आणलं होतं पाणीपुरीचं. तर हे ₹105 ला मिळालं आणि या जर पाकीट आणलं ना तर मग भरपूर पाणीपुरी यामध्ये येतात आणि भरपूर खाल्ल्या पण जातात. आता विकतची पाणीपुरी खायला पण भारी लागते. तर तशीच एकदम टेस्ट या पाणीपुरीची झालेली होती आणि असे घरी जर पदार्थ हे बनवले ना, तर मुलांना मनसोक्त खायला मिळतात आणि पोटभरीचे. विकत आहे ना पैसे जास्त जातात आणि खायला थोडं मिळतं. त्यामुळं मग जे पदार्थ बाहेर मिळतात ते पदार्थ आपण घरी सुद्धा करू शकतो. एवढंच की थोडासा कुटाणा होतो आणि वेळ द्यावा लागतो. तर काही हरकत नाही एखाद्या दिवशी दिला तरी चालतो आणि मनसोक्त खायला भेटतं. तर मी इकडे तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. तर एक पातेलभर पुऱ्या तळून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर मग सिद्धीने लगेच इकडं कांदा चिरायला घेतला. तर मग असं काही वेगळं बनवायचं म्हणलं ना तर मग मदत करू लागतात. आणि इकडं पाहू शकता बटाटे सुद्धा उकळलेले होते. तर मी साल काढून घेतले. तर आता रगडा बनवण्यासाठी पांढरा वाटाणा पण आपण वापरतो. पण माझ्या मुलांना पांढरा वाटाणा वापरून केलेला रगडा आवडत नाही. तर त्यानंतर त्यांनी मग मी कांदा इथं असा बारीक चिरून घेतला होता ना, तर त्याच्यात तेल टाकलं कढईमध्ये आणि त्यामध्ये ना कांदा थोडासा फ्राय करून घेणार होते.
आता कच्चा कांदा आपण रगडा पॅटीसमध्ये वापरू शकतो, पण ते जास्त असा त्याचा उग्र वास येतो ना, त्यामुळं मग असं थोडासा 1-2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा. जास्त काही लाल करायचा नाही आणि थोडंसं मी जिरं पण टाकून घेतलं. आता कडकडीत तेलामध्ये जिरं टाकायचं नाही, कारण मग जिरं जर जळलं गेलं तर मग त्याचा कडवट वास येतो ना त्यामुळे. तर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घेतलं कांद्यामध्ये आणि कांदा छान असा थोडासा उग्र जाईपर्यंत, कच्चापणा जाईपर्यंत कांदा परतून घेतला. तर आहे ना, असे घरी पदार्थ बनवले ना, तर मुलांना पोटभरीचे खायला मिळतात बरं का. त्यानंतर मग मी बटाटा आहे ना, खूप गरम होता. त्यामुळं मग असा थोडासाच हाताने मॅश करून टाकला. कारण कुकरमधून काढून मी लगेच बटाटा परतायला घेतला होता. तर त्यानंतर थोडीशी हळद पण यामध्ये टाकून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली. तर हे तर पाहू शकता तुम्ही आणि थोडंसं एक अर्धं वाटी पाणी टाकून घ्यायचं म्हणजे छान असा रगडा आपला तयार होतो आणि मी मॅश करून घेतलं होतं हे मॅशरनी. तर तुम्ही पाहू शकता एकदम असला बटाट्याचा रगडा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मग लगेच आता हे रगडा सगळं तयार झालंय म्हटल्यानंतर मग मुलांना काही गडबड असते ती पाणीपुरी खाण्याची. तर इथं मग एक डिश घेतली मी. त्यानंतर पुऱ्या अशा मधून फोडून घेतल्या अर्ध्या-अर्ध्या आणि त्यामध्ये रगडा भरून घेतला. त्यानंतर मग खारी बुंदी टाकून घेतली. तर तर समृद्धी आणि सिद्धी खूप एक्साइटेड होत्या, की पाणीपुरी खाण्यासाठी आणि बंटी ना खेळायला गेला होता, तर तो बोलला, "मम्मी माझ्यासाठी पण ठेव." तर मग मी त्यामध्ये लगेच गोड पाणी पण टाकून घेतलं आणि मग नंतर तिखट पाणी पण टाकून घेतलं आणि थोडीशी माझ्याकडे शेव पण होती 0 साइजची, तर मग ती पण टाकून घेतली आणि सगळ्यांनी छान अशी सर्व्ह केली. तर तुम्ही पण अशी अशी एकदा माझ्या पद्धतीने पाणीपुरी करून पहा. खूप भारी लागते आणि पोटभरणी सुद्धा होते. त्यानंतर बघा इथं हे तिखट पाणी सुद्धा मी टाकलेलं आहे. तर पूनम आली होती घरी, तर मग तिने सुद्धा टेस्ट केलेली आहे पाणीपुरीची. आमची पूनम मावशी पण आली आहे पाणीपुरी टेस्ट करायला. तर कशी झाली आहे? तोंडात आहे बसा नाही तोंडामध्ये. तर सिद्धी कशी झाली? छान. तर आता मनसोक्त बंटी बाहेर गेलाय खेळायला. तर एवढीच एक डिश मी बनवली. नंतर मग समृद्धी अप्रतिम सुरेख. खा खा संपवा सगळी डिश चला. नाही, बस आता. नाही खा खा. तर चला डिश सगळी संपवली बघा. ह्यांनी फस्त केली. तर आता नंतर बंटी आला ना तर मग सगळ्या पाणीपुरी सगळे मिळून आम्ही खाणार आहे. तर पूनम गेली घरी पाणीपुरी खाऊन. त्यानंतर मग सिद्धी आणि समृद्धीने सगळं असं खाली घेतलंय बघा. तर तुम्ही इथं पाहू शकता मस्त तिखट पाणी, गोड पाणी, रगडा, बुंदी वगैरे घेतलेला आहे आणि मस्त डिश बनवायचं काम चालू आहे. तर आता त्या मनसोक्त खाणार होता. आता इथं मला बंटी दिसत नसेल तर तो खेळायला गेला होता. तर तो आल्यानंतर मग मी त्याला परत पुऱ्या तळून देणार होते, तर तो सुद्धा खाणार होता. तर त्यानंतर मग मिस्टर गेले होते आमच्या सासूबाईंना आणायला. तर ते आजींच्या घरी रानामध्ये गेल्या होत्या. तर त्या पाणीपुरी इथं खाऊन झाली सिद्धीची आणि समृद्धीची आणि त्यानंतर मग तिथं पसारा सगळा त्यांनी आवरून घेतला. तर समृद्धी ते झाडू मारते आणि इकडं खाल्लेली वगैरे सगळी भांडी असतात ना, ते इकडं सिद्धी साफ करते. तर असं नवीन काही बनवलं ना, तर मग मुली मला कामामध्ये मदत करू लागतात. तर इथं चाललंय बघा आपलं सिद्धीचं भांडे घासायचं काम आणि समृद्धीने झाडू मारून फरशी पुसून घेतली. त्यानंतर मग सासूबाई घरी आल्या. तर इकडे बघा सिद्धीचं सगळं आवरून झालं. त्यानंतर मग बंटी खेळून आला. तर मग बंटीला पाणीपुरी खायची होती. पुऱ्या सगळ्या संपल्या होत्या. तर त्यानंतर मग सिद्धीने परत बंटीसाठी पुऱ्या तळल्या आणि मग बंटीने मस्त अशा पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर मग मिस्टर गेले होते सासूबाईंना आणण्यासाठी. तर मग ते पण घरी आले होते. तर आपला बंटी दादा खेळून आलेला आहे. आता बसलाय निवांत. तर त्याला आता पाणीपुरी खायची. तर त्याला डिश बनवून देणार आहे. आणि मिस्टर गेले होते. मिस्टर पण आलेले आहेत. तर सासूबाईंना आणण्यासाठी गेले होते. तर सासूबाई गेल्या होत्या आजींच्या घरी. तर 2 दिवस तिकडंच होत्या. तर आता आल्यात बघा. तर जेवण वगैरे करून आलेले आहेत त्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.